नराधमाला फाशीची शिक्षा, निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा, नराधमाला फाशीची शिक्षा, नराधमाला फाशीची शिक्षा, अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणात नराधमाला फाशीची शिक्षा, निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा, निष्क्रिय दंडाची शिक्षा, नराधमाला फाशीची शिक्षा, निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा, निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा, मंत्र्यांनी राजीनामा, निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा, नराधमाला फाशीची शिक्षा, नराधमाला फाशीची शिक्षा, निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा, निष्क्रिय गृहमंत्र्यांनी फाशीची शिक्षा, नराधमाला फाशीची शिक्षा, निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा, निष्क्रिय नराधमाला फाशीची शिक्षा, नराधमाला फाशीची शिक्षा। भोर तालुक्यातील नरसापूर या ठिकाणी 3.5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होऊन तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला। आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून पाहिलं तर ह्या लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत। या नराधमाला तातडीने फाशी शिक्षा व्हायला पाहिजे। ही केस जी आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली गेली पाहिजे। मात्र मुद्दा असा आहे की यापूर्वी कित्येक मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी घोषणा केल्या, मात्र त्या घोषणा कागदोपत्री राहिल्या। फास्ट ट्रॅक कोर्टामधल्या केससुद्धा गेली 10 वर्ष चालू आहेत। निदान या कुटुंबियाला पीडितेला न्याय मिळण्यासाठी तातडीने 1 महिन्याच्या आतमध्ये चार्जशीट दाखल करून याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। दुसरी गोष्ट, या मुलीला न्याय मिळण्यासाठी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा आंदोलनकर्त्यावर पोलीस प्रशासनानं लाठीचार्ज जो केला त्या लाठीचार्जचाही आम्ही निषेध करत आहोत। आणि आमची अशी मागणी आहे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर कठोर कारवाई नाही केली तर कमीत कमी त्यांनी राजीनामा तरी द्यावा अशी आमची मागणी आहे।